इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गुटख्याची अवैध वाहतूक करण्यासाठी गुटखा तस्करांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची दोन्ही नंबर प्लेट समोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा बसवलाय. रिमोट कळ दाबताच काही क्षणात नंबर प्लेट पूर्णपणे झाकून पोलिसांची दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडीच्या आहेर वस्ती ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित माल, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांच्या तस्करीचं वाहन अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यावेळी ही बाब समोर आलेली आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी 4,92,200 रुपये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू यासह 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हेमंत प्रभाकर पवार याला अटक केली आहे, तर सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने फरार झाला आहे. मेने यांच्या विरोधात 5 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.